गुरांचा बाजार नावाला कात्री ईदच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली आहे। गोसेवा आयोगाकडून सुधारित परिपत्रक जारी केले गेलेलं आहे। येत्या शनिवारच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जून ह्या काळामध्ये राज्यामध्ये गुरांचे बाजार बंद ठेवावेत असं परिपत्रक गोसेवा आयोगाने जारी केले होते आणि त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये उमटलेल्या संतप्त प्रक्रियेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर त्या वादग्रस्त परिपत्रकातील उल्लेख अखेर बदलण्यात आलेला आहे। चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, ईदच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी केलेली आहे। सविस्तर तेजस, आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी गोसेवा आयोगाने एक परिपत्रक जारी केलं होतं आणि ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल होऊ नये म्हणून त्यांनी 3 ते 8 जून या काळात राज्यात गुरांचे बाजार बंद ठेवावेत असं परिपत्रक काढलं होतं आणि जेवढे एपीएमसी मार्केट आहे त्या सगळीकडे गुरांचे बाजार बंद ठेवण्यास सांगितलेलं। मात्र याच्यामुळे मुस्लिम समाजात मोठा रोष निर्माण झाला होता आणि अनेकांनी मग त्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची माहिती दिली होती की गुरांचे बाजार बंद ठेवले तर ईदवरती परिणाम होईल आणि गुरांच्या बाजारात बकऱ्या वगैरे विक्रीस ठेवलेल्या जातात आणि गोवंश असतं त्याचीही विक्री केली जाते। मात्र बकरी ईदला फक्त बकऱ्यांचीच कुर्बानी दिली जाते। मात्र गुरांचा बाजार बंद ठेवल्यामुळे ईदवरती परिणाम होईल असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं। मग मुख्यमंत्र्यांनी याच्यात मध्यस्थी केली आणि त्यांनी गोसेवा आयोगाला परिपत्रक बदलण्यास सांगितलं। मग गोसेवा आयोगाने आता नवीन जे परिपत्रक काढलं त्याच्यात गुरांचा बाजार हा जो शब्द होता तो काढला आणि त्याच्याऐवजी देशी गोवंशाचा बाजार भरणार नाही असा उल्लेख करण्यात आला। त्याच्यामुळे या गोसेवा आयोगाच्या परिपत्रकावरून जो काही वाद निर्माण झाला होता आणि ईदच्या पार्श्वभूमीवर जी मुस्लिम समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती ती काहीशी निवळल्याचं दिसतंय तेजस आपल्याला। अगदी धन्यवाद चंद्रकांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।